सकाळी सकाळी एक जण डोकं लावायला आला, धमकी द्यायला लागला मला. आम्ही बाहेर गावाला यात्रेला असतो, दुकानदारी करतो आणि त्याचं असं म्हणणं होतं की तू तुझ्या पुरता विचार कर, म्हणजे तुला जागा पकड, दुसऱ्याचा विचार करू नको. आणि भरपूर असं बोलत होता. मी त्याचं बोलणं फक्त ऐकत होतो की त्याचं म्हणणं काय. मी त्याचं पूर्ण म्हणणं वगैरे ऐकून घेतलं आणि त्याला कुठल्याही प्रकारचा रिप्लाय केला नाही. फक्त हसलो हसलो आणि एवढंच म्हटलं का भाई तुम्ही मोठे आहे, म्हटलं तुम्ही खूप भारी आहे, तुमचं काम बी भारी आहे, म्हटलं तुम्ही बरोबर बोलू लागले, म्हटलं मी असं करायला नव्हतं पाहिजे. आणि मी तिथून निघून गेलो. आता बघ, मी जर त्यांना डोकं लावत बसलो असतो ना तर ते अजून चिडला असतात आणि चिडल्यामुळं भांडणं तणणं ह्या साऱ्या गोष्टी होत गेल्या असत्या. आणि एक लक्षात ठेवा, आयुष्य जर शांततेत जगायचं असलं ना तर सगळ्यात पहिले म्हणजे भांडणापासून 4 हात लांब राहायचं. ती येडे म्हणून सोडून द्यायचं, आपण त्या गोष्टीकडे लक्ष नाही रे. आपण जर त्याच्याकडे लक्ष देत बसलो ना तर आपला पण टाइम वेस्ट होतो आणि आपल्याला काहीच भेटत नाही आणि समोरच्या व्यक्तीला सुद्धा काहीच भेटत नाही. पण एक मानसिक समाधान, का मी त्याच्या संग भांडणं केले, मला घाबरला, तो मला घाबरून पळून गेला. ठीक आहे, अशा वेळेस आपल्याला 100 वेळा माफी का मागणं व्हायला. मी म्हणत नाहीये झुका म्हणून, विषय झुकण्यासाठी नाहीये इथं. या ठिकाणी विषय काय आहे, आपल्याला आपलं आयुष्य जगायचंय. आजकाल कोणी पण येऊन कोणाला भोगसून चाललो, कोणाला कोणाच्या आयुष्याचा विचार राहिलेला नाहीये. जो ते ज्याच्या त्याच्या मस्तीमध्ये म्हणजे असं पागल झालेला आहे. पण आपल्याला भाऊ, आपल्याला काहीतरी आयुष्यात करायचं असलं, आपल्या वडिलांचं नाव मोठं करायचं असलं आणि सुंदर करायचं असलं ना तर हे असे भांडणामध्ये आपण पडणं चुकीची गोष्ट आहे. भांडणं करणारा व्यक्ती भांडणं करून चालला जातो, पण आपल्याला पूर्ण विचार करून या गोष्टी कराव्या लागतात. आज आपण जर या गोष्टीचा विचार नाही केला ना तर आपल्याला उद्या ते खूप महागात पडणार. आणि म्हणून तुला सांगतो, आयुष्य इतकं सुंदर आहे ना, फक्त आपल्या पुरता विचार करून, आपल्या फॅमिलीचा विचार करून जगायचं, बाकी कोणाचा विचार करायचा नाही. आता आज तुळजापूरला आलेलो आहे, मस्तपैकी तुळजाभवानीचं दर्शन वगैरे करतो आणि पुढच्या पुढच्या कामाला आपल्याला लागून जातो. येणाऱ्या काही 3 दिवसामध्ये पंढरपूरला पोहोचणार आहे. पंढरपूरला थोडस 2-3 दिवस जरा व्हिडिओ काढायचे हालच होणार आहे. आषाढी वारी आहे, वर्षातली सर्वात मोठी वारकऱ्यांची वारी असती. भरपूर अशा पालख्या त्या ठिकाणी पोहोचतात, आम्ही पण तिथं पोहोचणार आहे. जसा वेळ मिळेल तसा आपण व्हिडिओ काढू, तुम्हाला भेटत जाऊ, बोलत जाऊ. आपल्या चॅनलवरती राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये.